आमदार नाही, खासदार नाही. खासदार तर आम्हाला माहितीच नाही कोणी. खरं सांगायची गोष्ट नाही, अजून मी पाहिलंही नाही त्याला. नुकसानच झालं साहेब. फायदा काय, पूर्ण प्रवाह बंद झाला आणि बाजूच्या शेतातून दुसरी नदी तयार झालेली. तर निजाम काळामध्ये इथं पूल होता आणि त्याला बॅरिकेड होते, तिथं पाणी अडवलं जात होतं, बंधारा होता, सगळं होतं. त्या बंधाऱ्याला सुद्धा मला वाटतं जवळपास 10 ते 12 दरवाजे होते निजाम काळात. आणि आता तर आपलं कोणत्या शासन तुम्ही बघा. यांनी जर माणुसकीने जर नाही ऐकले तर आम्ही याच्यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल करू. बरसातीमध्ये इथं फुरसन अडकून हे अडकून याला नाले नसल्यामुळं गावात पण पाणी चाललंय आमच्या. इथं पर्क्युलेशन फक्त यांचं इंजिनियर लोकांचं पर्क्युलेशन व्हायला लागलं आणि कॉन्ट्रॅक्टर. पहिले पाणी आखाड्यावर सगळे नुकसान झाले आमची गेल्या वर्षी. पाणी आडवा पाणी जिरवा जलसंधारण विभागाकडून राबवण्यात येणारी राज्यामधील एक सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. परंतु हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवली जाणारी पाणी आडवा पाणी जिरवा, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून करोडो रुपयाचा सुराडा केला जातोय. परंतु याच भागामध्ये शेतकऱ्यांची पाणी आडवा पाणी जिरवा हे शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना नसून पाणी आडवा आणि शेतकऱ्यांची जिरवा असा एक धक्कादायक प्रकार या वसमत तालुक्यातील माळवटा शिवारामध्ये घडलेला आहे. आपण बघू शकता माझ्या पाठीमागं जो आहे तो हा बंधारा आहे आणि या बंधाऱ्याला कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. आणि या जे आहे ते बंधाऱ्याला या ठिकाणी हे जे ज्याला आपण डोअर म्हणतो, या ठिकाणी हे जे आहे ते पूर्ण गेट आहे ते जीर्ण अवस्थेमधील गेट या बंधाऱ्याला बसवण्यात आलेले आहेत. 15 फुटावर संपूर्ण जे आहे ते गेट पूर्ण जीर्ण अवस्थेत झालेले या ठिकाणी बसवण्यात जाईल. दुसरीकडे जर बघितलं आपण तर हा जो भाग आहे हा भाग उंच आहे आणि या ठिकाणचा जो परिसर आहे ज्याला म्हणतो आपण ते सपाट आहे. आणि या सपाट खोलीमुळे जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे पाणी मुरण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळे या शेतातील शेतकऱ्यांच्या पिकाचं लाखो रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकतो हा जो परिसर आहे हा सुद्धा परिसर आहे की जे पाणी येणार आहे, पाणी अडवलं जाणार आहे, तो पाणी अडवलेलं पाणी पूर्ण शेतामध्ये घुसलेलं आहे. आणि या भागात सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेले. या सुद्धा भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पिकांचंच नुकसान नसून शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. योजने अंतर्गत राबवली जाणारी पाणी आडवा पाणी जिरवा योजना ही कुठेतरी आता शेतकऱ्यांचीच जिरवण्यासाठी वापरली जात आहे का असा सवाल आता या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. माझ्यासोबत काही या ठिकाणी भागातील शेतकरी आहेत. काका, बंधारा केलेला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी करोडो रुपये खर्च करून. फायदा किती झाला तुमचा, नुकसान किती झालं? उलट नुकसानच झालं साहेब. फायदा काय, पूर्ण प्रवाह बंद झाला आणि बाजूच्या शेतातून दुसरी नदी तयार झालेली आहे. आणि पुन्हा परत पाणी अजिबात इथं साचत नाही, सगळं निघून चाललंय पाणी. काहीच पाणी थांबत नाही कुठं. उलट नुकसानच झालेली आहे. एक तर शेतीचं पीकही गेलं, शेत नापीक झाले, शेतातून मोठा नाला झाल्यामुळे नदी तयार झालेली आहे. आणि आमचा त्या ठिकाणी एक बोर होता, ते बोरही वाहून गेला पूर्ण असा असणार, काहीच राहिलं नाही तिथं. बर, तुमचं नाव काय सांगणार तुम्ही? मी गंगाधर नादरे. खरं तर ही आसना नदी ही वसमत तालुक्यातील जलवाहिनी आहे आणि यापासून शेतकऱ्यांना सुद्धा खूप फायदा होते. परंतु ही जे आसना नदीवर जे बंधारा घातलेला आहे, तर हे बंधारा घालताना आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो, विनंती करत होतो की बा नदीपात्र खूप मोठं आहे आणि तुम्ही जे बंधारा बांधताय त्याची जे बॅरिकेड आहेत, दरवाजे आहेत, ते खूप छोटे आहेत. 100 फुटाची नदी आहे आणि तुम्ही त्याला तीन फुटाचे फक्त 3 बंधारे बसवता, त्यात पाणी कसं साचणार? हा त्यांना प्रश्न विचारला, पण ते म्हणत होते की इंदर तुम्ही या का आम्ही या. म्हणून आमच्या काही लक्षात आलं नाही. परंतु आता त्यांनी जे बांधलेलं आहे, तर निजाम काळामध्ये इथं पूल होता आणि त्याला बॅरिकेड होते, तिथं पाणी अडवलं जात होतं, बंधारा होता, सगळं होतं. त्या बंधाऱ्याला सुद्धा मला वाटतं जवळपास 10 ते 12 दरवाजे होते निजाम काळात. आणि आता तर आपलं कोणत्या शासन तुम्ही बघा. तर हे असून सुद्धा त्यांनी शेतकऱ्याचं ऐकलं नाही आणि परिणामी हा जो प्रवाह आहे, कारण पाणी खूप लांबून येते, शिरडपासून पाणी येते, तर हा प्रवाह बाबुराव नादरे यांच्या शेतामध्ये शिरला आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास शेतीचं नुकसान झालेलं आहे. आणि तुम्ही पहा की खूप मोठी नदी, म्हणजे इथे जशी नदी आहे की नाही तशी नदी त्यांच्या शेतातून पडली. आम्ही शासनाला आणि जी यंत्रणा आहे यांना बरेच वेळेस निवेदन दिली, माहिती दिली, परंतु कसल्याही प्रकारची याच्यावर कार्यवाही झाली नाही. तर येणाऱ्या काळामध्ये जर समजा हे असाच बंधारा राहिला तर परिणामी या क्षेत्रात जी शेती आहे
त्या शेतीचं खूप नुकसान होत आहे. माझ्या शेतामध्ये सुद्धा पाणी त्याचं येत आहे. आमच्या शेतीतून खूप दूर आहे, 1 किलोमीटर दूर आहे, तरी माझ्या शेतामध्ये 10 फूट पाणी येत आहे. तर त्याचं कारण फक्त हे बंधारा आहे. पाणी अडलं पाहिजे, बंधारा झाला पाहिजे, परंतु कोल्हापुरी बॅरिकेड जसे असतात म्हणजे यंत्रणा कशी पाहिजे की पाणी जास्त आलं तर सोडता आलं पाहिजे, आणि पाणी ज्यावेळेस उन्हाळा असतं, जनावरांना शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते, त्यावेळेस आपल्याला तिथं पाणी सुद्धा उपलब्ध झालं पाहिजे. तुमच्या माध्यमातून शासनाला तुम्ही विनंती करा किंवा सांगा, विनंती होत नसेल तर दुसऱ्या मार्गाने सुद्धा आपल्याला सांगता येईल तर अवलंबता येईल. धन्यवाद. नक्कीच हे जे आहे ते आसना नदी आहे, आणि आसना नदीवर जे आहे ते पाठीमागं मोठ्या प्रमाणात पुलाचं बांधकाम झालेलं आहे. नसरतपूर ते बारसगाव जाणारा हा जो आहे तो राज्य महामार्ग आहे, आणि त्या राष्ट्रीय राज्य महामार्ग आहे, आणि याच महामार्गावर जो बंधारा बांधलेला आहे जलसंधारण विभागाने, या ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यातून बोललं जातं. आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे आहेत. मला सांगा दादा, जो या ठिकाणी बंधारा बांधलेला आहे, हा नसरतपूर बारसगाव राष्ट्रीय महामार्गावरील बंधारा असून हा जलसंधारण विभागातर्फे बांधण्यात आला नाही, तर हा त्यांच्यातर्फेच बांधण्यात आलेला आहे. परंतु ॲज पर डिझाईन इरिगेशन त्याला डिझाईन देतं की या पद्धतीने तुम्ही बांधा. परंतु त्यांनी काय केलं की नुसता फोटो काढण्यापुरता आणि बिलं उचलण्याकरता हा कठडा मारला आहे. त्याला काहीही कुठेही त्याचं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या कुठंच तुम्ही पाहत आहे, मी काय मनानं बोलत नाही, खोलीकरण केलं नाही, बाजूचे शेत वाहून चाललेत, त्यांचे पण नुकसान भरपाई ठोकणार आहे आम्ही आता. आम्ही जर ह्यांनी जर माणुसकीने जर नाही ऐकले तर आम्ही याच्यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल करणार आहे. आणि ह्या पूर्ण कामाला, ह्या पूर्ण बोगस कामाला, ह्या रस्त्याच्या पूर्ण बोगस कामाला, तुम्हाला माहिती आहे 1-2 इंटरव्ह्यू आपले झालेत, या रस्त्याच्या पूर्ण बोगस कामाला हा कॉन्ट्रॅक्टर MB पाटील आणि तो चीफ इंजिनियर संतोष शेलार हे दोघंच जबाबदार आहेत. बाकीची यंत्रणा खालची काय तेवढे हे नाहीत, त्यांनी जे सांगतील तेच ते करतात. आणि या आता मी याच्या विरोधामध्ये मी याचिका लवकरात लवकर म्हणजे दाखल होणार आहे, येत्या 8-10 दिवसामध्ये होणार आहे. आणि दुसरी गाववाल्यांतर्फे एक याचिका या बंधाऱ्याची जाणार आहे की कसं नुकसान व्हायला लागले, कसं दुसरं खोलीकरण झालं पाहिजे, कसं आज पर डिझाईन अप्रूव्ह डिझाईन कसं असतं, आणि ह्या शेतीचं जे काय आता दुसरी नदी तयार झाली गुरुजी, तुमच्या ह्याच्यातून दुसरी नदी तयार झाली, ते आता पूर्ण आम्ही त्याचं पूर्ण आता लेखाजोखा करणार आहे, आणि त्याचे नुकसान भरवायचा दावा हा नॅशनल हायवे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर ठोकणार आहे. नक्कीच या ठिकाणी दावा ठोकण्याचं या ठिकाणी नादरे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. जलसंधारण विभागाचा बंधारा नसून हा जो बंधारा आहे तो पाटील कन्स्ट्रक्शन अँड कंपनीने केलेला आहे. कसं झालं की आमचा बंधारा बांधला आमच्या हितासाठी, पण काय झालं की ते बंधारा त्याने बांधते वेळेसच आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच याने सगळ्यांनी, गंगा आपा तंटामुक्ती अध्यक्ष याने त्या इंजिनियरला बोलले, काम रुकेलं होतं किंवा हे बंधारा उंच व्हायलाय आणि खोलून याच्या नाल्या जास्त काढा मोऱ्या, जेणेकरून पाणी वाहून जाता येईल. तर त्याने ते गेट आहेत ना उंच बसवले, जमिनीपेक्षा बी 3-4 फूट. तर हे पाणी बरसातीमध्ये इथं फुरसन अडकून याला नाले नसल्यामुळं गावात पण पाणी चालले आमच्या, आणि बरेचसे शेतकऱ्याचं आतून नात आमच्या नुकसान झाले की इथून 2 किलोमीटर आमची नदी असे परिसर लांबायला आहे या मोऱ्यामुळं. आणि ते पुलाचं तर झालं मोऱ्या मोठाले आता, पण की ह्या बंधाऱ्यामुळं आमची आतोनात नुकसान झाली. इकडे ही नदी तर दूरच राहिली, दुसरीच नदी आमच्या शेतातून पडली, आणि तिकडे 10-5 शेतकऱ्याचं नुकसान झालं. आता तुम्हाला ही नदी तुम्ही दाखवली मुगानी, एवढी मोठी नदी पडली. जमीन पिकं तर गेले, पण आमची जमीन वाहून गेली, त्या गुरुजीचा बोर वाहून गेला, त्याची पाईपलाईन वाहून गेली, असं अतोनात नुकसान झालं. शासनाला तुमच्या माध्यमातून आमची विनंती आहे की बाई हे ते कसं आहे त्याचं प्रोसिजर करून पुन्हा रिपेअरिंग करून याला दुरुस्त करून द्यावं. नसता आम्ही आमच्या परीनं, रवी पाटील आमच्या नादरे आमच्या सोबत आहेत, त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील कार्यवाही करणार आहोत. मूळ उद्देश काय साहेब, शासनाचा मूळ उद्देश आहे की वॉटर पर्क्युलेशन व्हावं, जनावरांना पाणी वगैरे उन्हाळ्यामध्ये अशा दिवसामध्ये पाणी मिळावं, हा मूळ उद्देश हा बंधाऱ्याचा हा आहे. परंतु इथं पर्क्युलेशन फक्त यांचं इंजिनियर लोकांचं पर्क्युलेशन व्हायला लागलं आणि कॉन्ट्रॅक्टरचं, त्याच्यामुळं ह्याला. आणि बघा दरवाजाची बघा ती डिझाईन बघा, ते पूर्ण ते रॉड्स वाकलेले, त्याचे रोड दाखवतो तो रॉड वाकला आहे दरवाजा, म्हणजे ते भंगारावर भेटतात ना देवनूर नाक्यावर, ते आणून लावलेत, त्याचं कुठलं काही नाही. हे बघा इकडचं दाखवा साहेब, बघा हे याची उंची बघा, ते बघा ते रॉड, हे बघा इकडे हे रॉड दाखवा, हा ते सुद्धा वाकलेलं, हा ते सुद्धा वाकलेला रॉड आहे. नाही तर हे काम करा म्हणा, आम्ही सगळे आरोप आमचे मागा घेतो, आम्ही त्यांची चुकीची आहे, पाया पडून चौकात माफी मागतो जर आम्ही खोटं बोलत असेल तर. नाही, हे फक्त त्याने दरवाजा उघडून दाखवा इंजिनियरने, संतोष शेलारला इथे या आणि हे दरवाजा उघडून दाखवा हाताने फिरून. संतोष शेलार कोण आहे? चीफ इंजिनियर आहे.
अच्छा. मनाला येईल ते याचं डिपार्टमेंट त्याला हे रस्ता उचलून त्या डिपार्टमेंटला देते, लातूरचा उचलून नांदेडला देते, नांदेडचा उचलून तिकडे देते, कॉन्ट्रॅक्टर जाऊन पाया पडला की ते आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही तो. त्याला आतापर्यंत कमी कमी 50 मेल केलेत मी, एका प्रश्नाचं उत्तर देत नाही. त्याला लवकरच मी कोर्टात वाढणार, त्याला आणि त्या एनजी पाटलाला. एकंदरीत शासकीय यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी कुचकामी ठरत आहे. परत आपल्यासोबत काही नागरिक आहेत. झाली शेताची नुकसान झाली, पण ढोरं आमची दरवर्षी जरासं पाणी आलं ढोरावर पाणी संध्याकाळी भेटते मला कुठे जावं माणसानं 12 दिवसा काही करते माणूस कुठे जाईल. शेती उपयोगात येणारी जमीन आज तुमच्याकडे शिल्लक आहे का? शिल्लक काय झालं ढोरं बुजायचे आमचे सगळे दरवर्षी. आता या 40 वर्षामध्ये एकदा पाणी आलं नाही खाड्यावर. हे बंदर झालं तर रोज पाणी आली, बंधारा झालं तर बरसात झाली पहिले पाणी आखाड्यावर. सगळे नुकसान झाली आमची गेल्या वर्षी. शहापूरपासून इकडे टोकायपूर पाणी येते इकडे. शिरड शहापूर पासून टोकायपर्यंत खूप मोठा नदीचं हे जे आहे ते पात्र आहे. मामा आमचं 1 किलोमीटरवर आहे ते. आमचं सौर ऊर्जा सगळं वाहून गेलं, सौर ऊर्जा सगळं वाहून गेलं. सौर ऊर्जा सगळं वाहून गेले. बरं मामा, हे आसना नदीचा पूल आहे बरोबर आहे, हो. आणि याच पुलावर खासदार आमदार सगळे जातात. प्रशासकीय यंत्रणा हा. जातात. कधीतरी कोणी उतरून नाही ना कोणी पाहायला रिकामच नाही. हा. आमदार नाही, खासदार नाही. खासदार तर आम्हाला माहितीच नाही कोणी. खरं सांगायची गोष्ट नाही, अजून मी पाहिलंही नाही त्याला. काय वाटतं, हिंगोलीचे खासदार वाटते की हातगावचे? नाही कुठलीच नाही, मला ती माहितीच नाही कोण नाही खासदार. अच्छा. हम्म. सर्वसामान्य सांगा काय शेतकऱ्याला या हिंगोलीचा खासदार कोण हे माहितच नाही. आणि मग शेतकऱ्यांची समस्या सोडवणार कोण? भाग आहे तो शेतकऱ्यांची सुपीक जमीन या ठिकाणी होती. शेतकऱ्यांचं या ठिकाणी जे आहे ते पीक होतं. आपण बघू शकता या ठिकाणी हे जे आहे ते पाईपलाईन आहे, आणि या ठिकाणी जे आहे ते बाजूलाच विहीर आहे, जलजीवन पाणी पुरवठा योजनेची पळसगावची विहीर आहे. आणि या ठिकाणी पळसगावला जोडणारी जी पाईपलाईन आहे ती संपूर्णतः जमीनदोस्त झालेली आहे. दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते याच शेतकऱ्यांचा या ठिकाणी बोर आहे, बोर आहे. आणि हा जो बोर आहे तो याच हा बोर जे आहे ना, इकडे दाखवा. हा बोर एकदम मधोमध होताच इथं, म्हणजे इथं मी स्वतः येऊन इथं प्रचाराच्या वेळेस मी इथे येऊन बसलो थांबलेला आहे आजच्या 10-15 वर्षाखाली. आणि त्यावेळेस आता हे म्हणजे हे पूर्ण हे नदी नवीन पडलेली, याचं कॉस्टिंग याचं मूल्यांकन करून आम्ही दावा ठोकणार आहे आता एमबी पाटलावर. एकंदर खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही जी नदी आहे, हे जे नदीचं या ठिकाणी शेताला स्वरूप निर्माण झालेली, ही काय जुनी नसून संपूर्ण जी नवीन झालेली आहे. सुपीक जमीन होती शेतकऱ्याची, आणि या सुपीक जमिनीला कुठेतरी या बंधाऱ्यामुळे ही नवीन नदीचं स्वरूप आलेलं आहे. आपण तो भाग दिसतोय तो, आपण या शेतीच्या मध्यभागी उभे आहोत, आणि हा जो शेतीचा सुपीक भाग दिसतोय तर हा भाग म्हणजे या ठिकाणी शेती होती, आणि या शेतीला संपूर्ण नदीचं स्वरूप आलेलं आहे. दुसरीकडे जर बघितलं तर हे जे आहे ते ही जी पाईपलाईन आहे, ही जी संपूर्ण पाईपलाईन ही पळसगाव ला जोडणाऱ्या पाणी पुरवठा योजनेची ही जी आहे ते हीच ती पाईपलाईन आहे. आणि आता पळसगावला जाणारा जो काही पाणी पुरवठा योजनेचा संपूर्णतः जे आहे ते बंद झालेला आहे. पाणी पुरवठा बंद झालेला आहे. याच पाईपलाईनवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत, परंतु आता या बंधाऱ्यामुळं आणि शासनाच्या नाकर्तेपणावर, प्रशासनाच्या बोगस बंधारा असेल, प्रशासनाचा नाकर्तेपणा, शासनाचा नाकर्तेपणा, सर्वच यंत्रणा कुचकामी, मग या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असेल, सर्वच या ठिकाणी कुचकामी ठरलेले आहेत. म्हणून या ठिकाणी कुठेतरी कोट्यवधी रुपयाचा चुराडा झाल्याचा पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. संतप्त शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. खासदार कोण आहेत ते आम्हाला माहीत नाहीत. मतदान केलेलं आहे पण खासदाराला आम्ही अजूनपर्यंत पाहिले नाही, अशाही संतप्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात, आणि ही एक योजना पाणी आडवा आणि पाणी जिरवा, त्यातच या जे नसरतपूर ते बारसगाव जाणारा रस्ता आहे. आणि जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे यांचंच हे जे आहे ते सर्कल आहे, आणि त्यांच्या सर्कलमध्ये जे आहे ते अशा पद्धतीचं जे प्रशासनाकडून असेल या पद्धतीनं समजा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असेल, शेतकऱ्यावर जे काही पाणी आडवा पाणी जिरवा जी योजना राबवली जाते, आता या ठिकाणी कुठेतरी शेतकऱ्याचीच प्रशासनाकडून जिरवल्या जात असल्याचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेला आहे.
त्यामुळे या ठिकाणी शेतकरी संतप्त झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी आता ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून भगवान जाधव.